आपण आहोत पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये। या ठिकाणी अनिल कुमार मिश्रा हे अपक्ष उमेदवार आहेत, या ठिकाणी उभे राहिलेले आहेत। आपण जाणून घेऊयात की नक्की कोणते मुद्दे घेऊन ते नागरिकांसमोर किंवा मतदारांच्या समोर जाणार आहेत, त्यांचा कुठल्या गोष्टींसाठी प्रचार चालू आहे आणि निवडून आल्यानंतर नक्की काय करणार ते आपण जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार सर। बघा, प्रत्येक जे उमेदवार आहेत सगळे येतात आणि एकच गोष्ट सांगतात, पाणी पुरवठा, रस्ते, ड्रेनेज हे सगळे ते सांगतात। पण माझा एक प्रश्न आहे सगळ्यांना, तुमच्या माध्यमातून मी त्यांना विचारतोय की तुम्ही 25 वर्ष तुम्हीच सिस्टममध्ये होते तेव्हा तुम्ही काही केलं नाही। आता तुम्हाला करायचं, कारण आता इलेक्शन जवळ आलं, हे चालणार नाही। मी तुमच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो की आम्ही एक सुशिक्षित समजा डबल मास्टर्स करून आता इलेक्शनामध्ये आलो, कारण इथे जे लोक आहेत त्यांची अशी इच्छा होती की एक सुशिक्षित माणसं इलेक्शनमध्ये यायला पाहिजे, आणि म्हणून आम्ही आलो। आणि आपला ध्येय एकच आहे की एक स्मार्ट सिटी सारखा पूर्ण डेव्हलप्ड सिटी आपण बनवू, असा माझी इच्छा आहे। आणि म्हणून मी सांगतोय, त्याच्यामध्ये फक्त पाणी पुरवठा नसतं, फक्त रस्ते नसतं, पाणी पुरवठा रस्ते सोबत समजा वेस्ट मॅनेजमेंट असू द्या किंवा इलेक्ट्रिसिटी मॅनेजमेंट असू द्या, पब्लिक टॉयलेट्स असू द्या, पब्लिक हॉस्पिटल्स आहेत, पब्लिक लायब्ररी आहे, अम्युनिटी स्पेसचं डेव्हलपमेंट, हे सगळं मी मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा पब्लिश केलेलं आहे। काही दिवसांपूर्वी आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपोषण पण केलं होतं रस्त्याच्या बाबतीत। त्या संदर्भात नागरिकांना काय सांगू इच्छिता की नक्की तुमची लढाई कुणासोबत आहे? माझी लढाई प्रशासनासोबत आहे, कारण प्रशासन, पाणी देणारे कोण? प्रशासन। हे प्रभावित करणारे लोक आहेत जे टँकर माफिया आहेत ना। जेव्हा मी टँकर माफिया बोलतोय तेव्हा त्यांना असं वाटतं की टँकर माफिया तुम्ही काय बोलता? अरे तुम्ही टँकर माफिया आहात म्हणून बोलतोय। 25 वर्ष झाला, वाघोली तर ठीक आहे 4.5 वर्ष झाला ना, तिथे खराडी बघा 1997 मध्ये PMC मध्ये समाविष्ट झाला। 28 वर्ष होऊन सुद्धा तिथे सुद्धा मुबलक पाणी सप्लाय नाहीये। खराडी जे सोसायटी वाले आहेत त्यांना पाणी भेटत नाहीये। प्रशासनाचं पाणी खाजगी टँकर मध्ये भरून जास्त दरात सोसायटींना ते विकतात। माझा जो लढाई आहे, कुठलाही, चाहे आंदोलन असू द्या, चाहे असं आपला आमरण उपोषण असू द्या, फक्त रोड पाहिजे आम्हाला चांगले, प्रॉपर ड्रेनेज लाईन पाहिजे, आणि सगळ्यांना पिण्यासाठी पाणी, रस्ते, ड्रेनेज। जर 75 वर्ष होऊन सुद्धा लोकांना बेसिक सुविधा मिळत नसेल तर आंदोलन करावंच लागतं। आणि म्हणून आपण IV स्टेटमध्ये ड्रेनेजसाठी आपण आमरण उपोषणासाठी बसलो होतो। आणि शेवटी बकोरी रोडचा एक खूप मोठा प्रश्न होता, लोकांना एवढा त्रास आहे, तिथे यायला जायला रस्ते नाहीये, 9 फुटाचं पट्टी आहे, तिथे जर 2 गाड्या समोर आलं तर तिथे जायला सुद्धा जागा नाहीये, म्हणून लोकांना खूपच त्रास आहे। आणि आम्ही आंदोलनासाठी बसलो तिथे, आणि मला असं खूप असं चांगलं वाटतं की लोकांचं काम लोक स्वतः करून घेतले, आणि आमची विजय झाली। आणि ते PMC आणि PMRDA वाले लेखी असं दिले की 1 वर्षात ते बकोरी रोडचं काम होऊन जाईल। त्याच्यामध्ये ते टप्प्याटप्प्यात कसं करणार, 2 महिन्यात DPR बनवून देणार, DPR सुद्धा बनलाय, आता पुढची कार्यवाही चालू आहे। तर हा जो मुद्दा होता तो बकोरी रोडसाठी होता। निवडून आल्यानंतर तुम्ही नागरिकांना नक्की काय देणार आणि त्यासाठी काय आवाहन करता? 10 पॉइंट्स आहेत, मी मॅनिफेस्टोमध्ये खूप चांगल्या प्रकारे एकदम स्पष्ट लिहिलं आहे। पहिला आहे पाणी पुरवठा, सगळ्यांना व्यवस्थित पाणी पुरवठा भेटेल, आणि टँकर फ्री सोसायटी आम्ही करू। परत मी सांगतो, टँकर फ्री सोसायटी म्हणजे 135 लिटर पाणी सगळ्यांना भेटेल। दुसरा, जेवढे रस्ते आहेत आणि ड्रेनेजचं जेवढं सगळे थांबवले गेले काम आहे ते सगळं आम्ही करून व्यवस्थितपणे करून देणार। पब्लिक टॉयलेट बनवणार, एक ही पब्लिक टॉयलेट व्यवस्थित नाहीये नगर रोडवर, तिथे सुद्धा ह्यांचाच अतिक्रमण आहे। जे आज जनताचे हितैषी म्हणून येत आहेत ना वोट मागायला, त्यांचं अतिक्रमण आहे, आणि तेच तिथे जाऊन वसुली करत आहेत। आणि आज जनताचे हितैषी म्हणून तुम्ही येत आहात, पब्लिक टॉयलेट सुद्धा नाहीये, म्हणून आपण पब्लिक टॉयलेट सुद्धा बनवू। पब्लिक हॉस्पिटल, एकही हॉस्पिटल इकडे नाहीये, 10 लाख लोकसंख्या आहे आपला खराडीची आणि वाघोलीची, तरी सुद्धा एक चांगला पब्लिक हॉस्पिटल नाहीये। कशाला नाहीये? आम्ही बनवून देऊ। आणि पब्लिक लायब्ररी तुम्ही बघा, एकही पब्लिक लायब्ररी इथे नाहीये। हे जे कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये जाणारे जे स्टुडंट्स आहेत, त्याच्या लायब्ररीची एक टायमिंगची एक मर्यादा असतं, मर्यादा संपल्यानंतर ते कुठे जातात? ते घरी जातात।
आणि हे जे स्पर्धी हे जे परीक्षावाले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कुठलाही पर्याय नाही आहे, त्यांना सुद्धा पब्लिक लायब्ररी नाही, म्हणून आपण एक पब्लिक लायब्ररी सुद्धा बनवू प्रत्येक एरियामध्ये. आणि शेवटी मी तुम्हाला सांगतोय, हे जे अम्युनिटी स्पेसेस आहेत ना, जिथे सुद्धा ह्यांचंच अतिक्रमण आहे आणि म्हणून लोकांना असं एक अम्युनिटी स्पेस चांगला भेटत नाही. आम्ही सगळं अतिक्रमण काढून ह्यांना प्रॉपर डेव्हलप अम्युनिटी स्पेस देऊ. आणि शेवटी वेस्ट मॅनेजमेंटचा जे कारभार चालू आहे, ह्यांचे प्रायव्हेट गाड्या तिथे येतात सोसायटीमध्ये आणि आम्ही पैसे देतोय फक्त कचरा उचलायला, तर हा सुद्धा चुकीचा आहे. वेस्ट मॅनेजमेंट आणि डस्ट मॅनेजमेंट, धूळ, याचं प्रॉपर नियोजन करून देणार. आणि शेवटी कन्व्हेन्स डीड हे सोसायटीमध्ये एक मोठा प्रश्न आहे. कन्व्हेन्स डीड मालकीचे हक ते ट्रान्सफर करत नाही बिल्डर्स, आणि म्हणून लोकांना पैसे द्यावं लागतं कन्व्हेन्स डीड करायला, म्हणजे डीम्ड कन्व्हेन्स करायला. आम्ही जर आलो निवडून तर प्रत्येक सोसायटीला फ्री ऑफ कॉस्ट कन्व्हेन्स डीड करून देणार. शेवटचा प्रश्न, या भागामध्ये महिलांचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. IT सेक्टर आहे कराडीला आणि कॉलेजची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी आपल्याकडे काय विजन आहे? मी एक सांगू का तुम्हाला, रस्त्यांची परिस्थिती एवढी भयानक आहे. महिला आता किती ॲक्सिडेंट महिलांचा झालाय, तिथे जर तुम्ही बघितलं अंतर्गत रस्त्यांची परिस्थिती लई बेकार आहे. सकाळी जर मुलांना सोडायला जात असताना किती महिलांना त्रास आहे. आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे आणि मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, जेवढे अंतर्गत रस्ते आहेत ते सगळे प्रॉपर व्यवस्थित बनवून देणार. कारण बघा, बचत गट हे सगळे करतात, आम्ही काय करू शकतो त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट यांना अमाऊंट देणार. कारण मी स्वतः बँकमध्ये काम केलेलं आहे, तर मला माहिती आहे कसं ह्यांना फंड द्यायचं. मी एवढं सांगू इच्छितो, एक तर सेफ्टी आणि दुसरी सिक्युरिटी. तर आम्ही सेफ्टी आणि सिक्युरिटी दोन्ही आपण इन्शुअर करू. धन्यवाद.